नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर पहा, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जे आहे ते दररोज 9 वाजता संध्याकाळी एक नर्सिंग कॉलेजचं जे आहे ते फी स्ट्रक्चर मी दररोज प्रायव्हेट कॉलेजचं तुमच्याबरोबर शेअर करन। तर आपण त्याच्यामधला आज पहिला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहोत। तर पहा, फर्स्ट जो व्हिडिओ राहील ते यामध्ये आपण जे काय तुमचं के.जे. सोमिया एक नर्सिंग कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल। महाराष्ट्र स्टेटमध्ये मुंबईमध्ये तुम्हाला एक कॉलेज बघायला भेटतं। इथं जर समजा तुम्ही ॲडमिशन करायचा विचार करत आहात BSc नर्सिंगसाठी, किंवा मग तुम्हाला या ठिकाणी जर समजा GNM कोर्ससाठी ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला 2024 मध्ये ऑफिशियली या ठिकाणी किती फीस पे करणं पडेल, कोणत्या कॅटेगरीसाठी BSc नर्सिंगला किती फीस लागते, त्याचबरोबर GNM कोर्ससाठी तुम्हाला या ठिकाणी किती फीस पे करणं पडेल याची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा हर एक डाऊट क्लिअर होईल की तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला या ठिकाणी किती फीस जी आहे ती ॲडमिशनसाठी द्यावी लागते। समजा सगळ्यात अगोदर जर आपण या ठिकाणी विचार केला तर आपण पहिल्यांदा BSc नर्सिंगसाठी तुम्हाला कॅटेगरीनुसार किती फीस पे करावी लागते याची चर्चा करणार आहोत। पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जर तुम्हाला ऑनलाईन अलॉटमेंट झालं, जे की राऊंड 1 पासून 5व्या 6व्या राऊंडपर्यंत कोणत्या पण राऊंडपर्यंत हो, तुम्हाला जर ऑनलाईन अलॉटमेंट झालं समजा कॅप राऊंडमधून, तर तुम्हाला पूर्णपणे BSc नर्सिंगसाठी जी आहे ती स्कॉलरशिप महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून दिली जाते। फक्त तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचा डोमासाईल हवा आणि तुमचं 10वी-12वी स्टेटमधून झाली अशी तुमच्यापाशी कॅटेगरीचे जे आहेत ते पूर्ण डॉक्युमेंट तुमच्यापाशी ओरिजिनल असले तर तुम्हाला कॅटेगरीचा पूर्णच्या पूर्ण 100% जो आहे तो या प्रायव्हेट कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळून जाते। इथं यांनी फी स्ट्रक्चरच्या खाली एक नोटीस मेन्शन केला आहे, एक नोट, की यांनी या ठिकाणी जी काय फीस मेन्शन केली आहे PDF मध्ये, तर ती पूर्ण जी काय फीस रेग्युलर अथॉरिटी राहील ना, त्यांनी जे काय अप्रूव्हल दिले ना, तेवढीच फीस यांनी या ठिकाणी मेन्शन केलेली तुम्हाला बघायला मिळते। जर आपण आता सुरुवातीला सगळ्यात अगोदर BSc नर्सिंगसाठी फीस बघितली तर तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी वाईज पूर्ण फीस बघायला भेटेल। जसं की यांनी या ठिकाणी एक ॲप्लिकेशन फॉर्मची फीस मेन्शन केली आहे। आता ही ॲप्लिकेशन फॉर्मची फीस काय राहते तर ती जवळपास 2000 रुपये तुम्हाला बघायला मिळते। आणि जेवढ्या काय स्टेट कॅटेगरी राहतील, समजा राज्यामध्ये तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येताय किंवा EWS मध्ये येताय किंवा तुम्ही SC मध्ये येताय, ST मध्ये येताय, तर पूर्ण कॅटेगरीला जे आहे ती या ठिकाणी 2000 रुपये जी ॲप्लिकेशन फॉर्मची फीस आहे ना, ती पूर्णच्या पूर्ण 100% पे करावी लागते। त्याच्यानंतर यांनी टोटल फीस अकॅडमिक इयर 2024-25 साठी किती राहील ही मेन्शन केली आहे। आता तुम्ही इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे। जसं की यांनी या ठिकाणी मेन्शन केली ना टोटल फीस, तर तुम्हाला या ठिकाणी जी काय टोटल फीस दिसणार आहे ना, ही टोटल फीस, तर ही फीस कुणासाठी राहते समजा, जसं की एखादा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा आहे, ज्याच्याकडे डोमासाईल सोडून कॅटेगरीचा कोणताही डॉक्युमेंट नाही, त्या विद्यार्थ्याला पूर्ण ही टोटल फीस पे करावी लागते। किंवा मग तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये येताय किंवा तुम्ही SBC कॅटेगरीमध्ये येताय किंवा तुम्ही VJ कॅटेगरीमध्ये येताय किंवा तुम्ही NT कॅटेगरीमध्ये येताय, NT मध्ये तुम्हाला NTB, NTC, NTD बघायला भेटते। या कॅटेगरीमध्ये येताय तुम्ही, तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी 1,50,000 जेवढी फीस आहे ना, ती पूर्णच्या पूर्ण फीस तुम्हाला या ठिकाणी पे करावी लागते। ही पण गोष्ट तुम्ही या ठिकाणी एक लक्षात घेऊ शकता, जी की तुम्हाला ऑफिशियली अकॅडमिक इयर 2024-25 साठी जवळपास 1.5 लाख रुपये फीस पे करावी लागेल। SC ST कॅटेगरीसाठी तुमच्या इन्कमचा कुठल्याही प्रकारचे रूल नाही आहे, तुमचं इन्कम थोडं जास्त असेल तरी तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट या ठिकाणी मिळून जातो। जर आता आपण समजा कॅटेगरी वाईज टोटल फीस बघितली तर यांनी या ठिकाणी साफ मेन्शन केले की जे काही SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी राहतील ना, तर यांना कुठल्याही प्रकारची जी आहे ती फीस देणं नाही, म्हणजे तुम्हाला ट्युशन फीस प्लस जी काय डेव्हलपमेंट फीस राहील समजा 1.5 लाख रुपये टोटल मिळून, तर याच्यातला 1ही रुपया पे करायची गरज नाही। तुम्हाला फक्त या ठिकाणी जी काय तुमची 2000 रुपये फीस राहील ना ॲडमिशन ॲप्लिकेशन फॉर्मची फीस, ती देणं पडेल। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी एक 5000 रुपये डिपॉझिट देणं पडेल, जे की तुम्हाला रिफंड आहे। मतलब हे 5000 रुपये तुम्ही जे काय कॉलेजला पे करताल ते तुम्हाला 4 वर्षानंतर किंवा तुमची डिग्री कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला हे परत येऊन जातील। 5000 रुपये तर तुम्हाला टोटल फीस फर्स्ट इयरला या ठिकाणी 7000 रुपये देणं आहे, पण त्यातले 5000 रुपये तुम्हाला परत येणार आहे। आणि जी काय तुमची ॲडमिशन फॉर्मची किंवा ॲप्लिकेशन फॉर्मची फीस राहील ना, तीच फीस तुम्हाला या ठिकाणी पे करणं पडेल। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। त्यानंतर जर आपण समजा थोडं खाली आलो तर आपल्याला या ठिकाणी OBC कॅटेगरीची फीस बघायला भेटते। OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जर आपण चर्चा केली, तुमचं इन्कम जर 8 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला ट्युशन फीस जी आहे ती 50% पे करणं कंपल्सरी आहे। तुम्हाला अर्धी ट्युशन फीस जी आहे ना, ती गव्हर्नमेंट पे करतं। त्याचबरोबर जर समजा आपण विचार केला डेव्हलपमेंट फीसचा, तर ती फीस तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पे करावी लागते। 100% तुम्हाला डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते। तर दोन्ही मिळून जर या फीसचा विचार केला तर जर समजा तुमचं इन्कम 8 लाखाच्या खाली असेल, तुमच्याकडे OBC कॅटेगरीचे पूर्ण डॉक्युमेंट असतील, तर तुम्हाला जवळपास या कॉलेजमध्ये दरवर्षी 82,441 एवढी फीस पे करणं पडेल, जी की तुम्हाला फर्स्ट इयरला पे करणं पडेल, सेकंड इयरला पे करणं पडेल आणि कंटिन्यू तुमची डिग्री होईपर्यंत एवढी फीस तुम्हाला या ठिकाणी देणं कंपल्सरी आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर समजा जी काय ऑदर फीस राहील तर तुम्हाला एक 5000 रुपये डिपॉझिट देणं पडेल, पण हे 5000 रुपये तुम्हाला परत भेटतील। त्याच्यामुळे समजा आपण याला फीसमध्ये इन्क्लूड करत नाही, फीसमध्ये आपण मापत नाही, कारण जेवढं काय डिपॉझिट तुमच्याकडून घेतलं जातं ते तुम्हाला परत दिलं जातं। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तो OBC कॅटेगरीसाठी या ठिकाणी 82,441 एवढी फीस तुम्हाला बघायला मिळते। त्यानंतर जर आपण थोडे खाली आलो समजा OBC कॅटेगरीच्या नंतर, तर तुम्हाला या ठिकाणी एक SBC कॅटेगरी बघायला भेटते।
पण एसबीसी कॅटेगरीसाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात घेऊ शकता, एसबीसी कॅटेगरीला सीट अलॉटमेंट हे ओबीसी कॅटेगरीमध्ये जे सीट राहतं ना त्यातूनच केलं जातं, पण एसबीसी कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारची ट्युशन फीस नसते, तर तुम्हाला 100% ट्युशन फीस जी आहे ती गव्हर्नमेंट पे करतं। तुम्हाला फक्त जी काय डेव्हलपमेंट फीस राहते ना तीच तुम्हाला या ठिकाणी 100% पे करावी लागते, आणि डेव्हलपमेंट फीस या कॉलेजची जवळपास 14,881 रुपये आहे। तर तेवढीच फीस एसबीसी कॅटेगरीवर विद्यार्थ्याला देणं पडेल। फर्स्ट इयरला पण एवढीच राहील, सेकंड इयरला पण एवढीच राहील, डिग्री कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला एवढीच फीस या ठिकाणी पे करणं राहील। त्याच्यानंतर जर समजा आपण थोडा पुढे विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी 5,000 रुपये डिपॉझिट पण या ठिकाणी देणं आहे, कारण डिपॉझिट प्रत्येक कॅटेगरीला देणं लागतं आणि ते तुम्हाला 4 वर्षानंतर परत भेटतं। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। यांनी या ठिकाणी मेन्शन पण केलं आहे की रिफंडेबल जे आहे ते डिपॉझिट तुम्हाला 5,000 रुपये या ठिकाणी पे करणं पडतील, ते तुम्हाला परत भेटून जाईल। त्याच्यानंतर जर थोडं खाली आलो तर आपण तर सेम तुमची जी काय समजा फीजे कॅटेगरी आहे किंवा एनटी कॅटेगरी आहे, एनटी कॅटेगरीमध्ये खूप साऱ्या कॅटेगरी येतात, जसं की एनटी बी येतं, एनटीसी येतं, एनटी डी येतं। तर या कॅटेगरीसाठी पण फक्त डेव्हलपमेंट फीसच पे करणं पडते, बाकी ट्युशन फीस तुम्हाला 100% जे आहे ते स्कॉलरशिप मिळून जाते, गव्हर्नमेंट तुम्हाला रिटर्न करून देते। तुम्हाला जवळपास 14,881 रुपये या ठिकाणी फीस पे करणं पडेल, जे की फीजे कॅटेगरीचे विद्यार्थी राहतील किंवा एनटी बी, एनटीसी, एनटी डी चे विद्यार्थी राहतील। 5,000 रुपये तुम्हाला देणं पडतील, पण ते तुम्हाला रिफंडेबल आहे, जे की डिपॉझिट तुम्हाला या ठिकाणी देणं पडेल। त्याच्यानंतर जर समजा आपण खाली विचार केला थोडा तर तुम्हाला या ठिकाणी एक कोटा दिसतो, जो की जसं की ओपन कॅटेगरी मधला कोणता विद्यार्थी पण त्याचा इन्कम जर समजा 8 लाखाच्या खाली असेल, तुम्ही ईडब्ल्यूएस किंवा ईबीसी कॅटेगरीमधून काउन्सिलिंग करू शकता। तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते 50% ट्युशन फीस आणि 50% डेव्हलपमेंट फीस जी आहे ना ती गव्हर्नमेंट पे करतं, पण यांनी या ठिकाणी पूर्ण तुम्हाला 1,50,000 मेन्शन केलेलं आहे। पण एवढी जरी फीस समजा तुमच्याकडून कॉलेजने घेतली, त्यानंतर तुम्ही पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट असतील, महाराष्ट्राचं डोमासाईल असेल, 10वी-12वी स्टेटमधून झालेला असेल आणि तुमचं इन्कम जर 8 लाखाच्या खाली असेल, तर तुम्ही महाडीबीटीवर जाऊन स्कॉलरशिपचा फॉर्म फिल करू शकता। तुम्हाला तिथून जी आहे ती 50% फीस रिटर्न येऊन जाईल, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। बाकी 5,000 रुपये जे काय डिपॉझिट आहे ते तुम्हाला या ठिकाणी पे करणंच आहे, ते तुम्हाला परत रिफंड मिळून जाईल ज्यावेळेस तुमचा डिग्री कंप्लीट होईल त्यावेळेस, किंवा थोडं अगोदर पण मिळू शकतं। पहा, ही झाली तुम्हाला पूर्ण मी फीस बद्दल माहिती दिली, जी की बीएससी नर्सिंग कोर्सची आहे। या ठिकाणी आणखी एक पॉईंट यांनी मेन्शन केला आहे की फीस तुम्ही 2 इन्स्टॉलमेंटमध्ये पण पे करू शकता, आणि तुम्हाला फीस जी आहे ती डीडीच्या फॉर्ममध्ये पे करावी लागते किंवा ऑनलाईन पेमेंट करावं लागतं। ज्यावेळेस तुम्हाला अलॉटमेंट होईल, तुम्ही कॉलेजमध्ये जाल, त्यावेळेस तुम्हाला कॉलेजचा स्टाफ पूर्ण इन्फॉर्मेशन देईल, किंवा तुम्ही केजे सोमिया पेएबल ॲट मुंबई या नावानं तुम्ही जो आहे तो डीडी बनवून कॉलेजमध्ये फीस सबमिट करू शकता, आणि तुम्ही जी आहे ती 2 इन्स्टॉलमेंटमध्ये या ठिकाणी फीस जी आहे ती पे करू शकता। अशी पण यांनी या ठिकाणी तुम्हाला सवलत दिलेली बघायला मिळत आहे। आणि यांनी या ठिकाणी हेच मेन्शन केलं आहे की जेवढी काय फीस या ठिकाणी आहे ती जर समजा फीस रेग्युलर अथॉरिटीची जी वेबसाईट राहील तिथं जर काही समजा चेंज आला तर या फीसमध्ये थोडीफार इन्क्रीजमेंट होऊ शकतं किंवा थोडीफार कमी पण होऊ शकते, ही पण गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घेऊ शकता। तर पहा, आता बीएससी नर्सिंगचं जे काय ऑफिशियल फी स्ट्रक्चर होतं कॅटेगरीनुसार याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे, आणि दररोज तुम्हाला डेली संध्याकाळी 9 वाजता जो आहे तो या चॅनलवर बाकीचे जे काय समजा प्रायव्हेट कॉलेज राहतील महाराष्ट्र स्टेटमधले ऑल ओव्हर बीएससी नर्सिंगचे मी तुम्हाला एक टॉप रँकनुसार जे आहे ते फी स्ट्रक्चर अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेल, किंवा तुम्हाला कोणत्या कॉलेजची फी स्ट्रक्चर हवे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्या कॉलेजचा पण उपलब्ध करून देण्याचा नक्की प्रयत्न करेल। आता आपण बीएससी नर्सिंगची चर्चा केली, आता आपण चर्चा करूया की जीएनएम साठी तुम्ही समजा सेम कॉलेजमध्ये ॲडमिशन करायचा विचार करत आहात तर तुम्हाला या ठिकाणी 2024-25 साठी किती फीस पे करावी लागेल। आता आपण सविस्तर चर्चा करूया, जे काय फी स्ट्रक्चर आहे ना केजे सोमिया मेडिकल कॉलेजचं, या ठिकाणी आपण जीएनएम कोर्ससाठी किती फीस लागते ना याची सविस्तर चर्चा करूया। यांनी या ठिकाणी डायरेक्ट मेन्शन केलं की जे काय तुमचा नर्सिंग डिप्लोमा कोर्स आहे ना, तर शिक्षण शुक्ला समिती जी असते ना यांच्या थ्रू जी काय फीस मेन्शन केली आहे ना तीच टोटल फीस यांनी या ठिकाणी मेन्शन केली आहे। कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा फीस या ठिकाणी यांनी टाकलेली नाहीये। जर तुम्ही वर्ष बघितलं तुम्हाला या ठिकाणी अकॅडमिक इयर 2024-25 बघायला भेटेल। या ठिकाणी सेम आहे, तुम्हाला एक प्री ॲडमिशन फॉर्मची जी फीस राहते ना जी जवळपास 2,000 रुपये देणं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी काय ट्युशन फीस पडेल ना ती जवळपास 76,784 रुपये एवढी तुम्हाला या ठिकाणी फीस बघायला भेटते, जी की ट्युशन फीस आहे जीएनएम कोर्ससाठी। त्याच्यानंतर जर समजा आपण बघितलं तुम्हाला एक डेव्हलपमेंट फीस राहते जवळपास 8,216 रुपये या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते, आणि टोटल फीसची जर आपण चर्चा केली तर जवळपास 85,000 रुपये जी आहे ती तुम्हाला 2024 साठी समजा या ठिकाणी जी आहे ती फीस बघायला मिळत आहे। जो काय तुमचा जीएनएमचा कोर्स तुम्हाला या ठिकाणी एक डिप्लोमा कोर्स बघायला मिळतो, तर त्याची टोटल फीस तुम्हाला या ठिकाणी एवढी बघायला भेटेल। जर आपण या ठिकाणी एक डिपॉझिट बघितलं त्या ठिकाणी एक कॉशन मनी डिपॉझिट घेतलं जातं, जे की 2,000 रुपये तुमच्याकडून घेतले जातील, पण हे तुम्हाला परत रिफंड होतील। त्याच्यामुळे तुम्ही हे एकच टाइम घेतलं जातं, फर्स्ट इयरला, सेकंड इयर किंवा थर्ड इयरला हे तुमच्याकडून म्हणजे पुढच्या वर्षी तुमच्याकडून मागणार नाहीयेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तुम्हाला फक्त ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन देणं पडतं आणि ते तुम्हाला परत मिळून जातं, त्याच्यामुळे तुम्ही याला फीसमध्ये नाही जरी मापलं तरी चालतं। तुम्हाला या ठिकाणी 85,000 रुपये जी आहे ती टोटल फीस पे करावी लागेल। यांनी कॅटेगरी वाईज कुठल्याही प्रकारची फीस या ठिकाणी मेन्शन केलेली नाही आहे, त्यामुळे माझा तुम्हाला पर्सनली हाच सल्ला राहील की तुम्ही वैयक्तिक कॉलेजचा जो स्टाफ आहे त्यांच्याबरोबर एक वेळेस कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना बोलून बघू शकता की तुम्ही जर समजा जीएनएम कोर्ससाठी ॲडमिशन केला तर तुम्हाला जसं की बीएससी नर्सिंगमध्ये मी तुम्हाला कॅटेगरी वाईज 100% सांगितलं की तुम्हाला जरी समजा कॉलेजने ओपन कॅटेगरीचा फीस घेतला, तुम्ही एससी एसटी कॅटेगरीमध्ये येत आहे तर तुम्ही महाडीबीटीवर जाऊन स्कॉलरशिपचा फॉर्म भरला की तुम्हाला 100% जेवढी तुमच्याकडून फीस 1.5 लाख रुपये कॉलेजने घेतली तर 1.5 लाखला 1.5 लाख तुम्हाला जी आहे ती परत रिफंड मिळून जाईल।
पण GNM साठी तुम्ही कॉलेज बरोबर एक वेळेस कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांना विचारू शकता की सर आम्ही जर टोटल फीस भरून ॲडमिशन केला आणि आम्ही जर समजा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये होतो, आम्हाला पूर्णच्या पूर्ण ट्युशन फीस परत मिळेल का नाही त्याची तुम्ही कॉलेज बरोबर चर्चा करू शकता, कारण यांनी कुठल्याही प्रकारचे इथं काहीही मेन्शन केलेलं नाही आहे, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। आणि GNM ANM साठी जे आहे ते CET जी काय नर्सिंगची एक्झाम झाली ना याच्या थ्रू यावर्षी फर्स्ट टाइम ॲडमिशन होत आहे, त्याच्याबद्दल थोडंफार कन्फ्युजन आहे। यावर्षीची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतर त्याच्याबद्दलचा पूर्ण डाऊट जो आहे तो क्लिअर होऊन जाईल, पण जे काय ऑफिशियली यांच्या वेबसाईटवर फी स्ट्रक्चर आहे ते मी पूर्ण विथ डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तुम्हाला अशाच प्रकारे जर समजा अजून कॉलेजच्या फी स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन हवी असेल तर दररोज संध्याकाळी 9 वाजता एक डेली व्हिडिओ आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुडून राहू शकता। त्याचबरोबर जर समजा तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल, आमचा जो की ॲडमिशन प्रोसेस ऑनलाईन होतो तो पूर्ण प्रोसेस आम्ही त्यामध्ये करतो समजा, तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका, आम्ही तुम्हाला तिथं पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ। त्याचबरोबर जर समजा तुम्हाला आमच्याकडून पर्सनल इन्फॉर्मेशन हवी असेल, जसं की कोणत्या कॉलेजमध्ये किती फीस लागते, समजा कोणत्या कॅटेगरीसाठी किती फीस राहील, समजा BSc नर्सिंगसाठी, ANM साठी, GNM साठी, किंवा तुम्हाला जर समजा लास्ट इयरचा कट ऑफ हवा असेल किंवा जी काय काउन्सिलिंग रिगार्डिंग येणारी प्रत्येक अपडेट असेल की तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस कशी करायची आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कुठं भरणं पडतं, कॉलेजचे नावं कुठं टाकणं पडतं, राऊंडचा रिझल्ट कधी लागेल, टोटल राऊंड किती होतील, समजा कोणत्या राऊंडपर्यंत स्कॉलरशिप मिळते समजा, किंवा लास्टला ॲडमिशन कसं करावं, स्पॉटमध्ये जाऊन ॲडमिशन कसं करावं, ते पूर्ण तुम्हाला एक पर्सनल गायडन्स हवा असेल, माझ्यासोबत कॉलवर बोलून चर्चा करायची असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे, त्याचा एक 500 रुपीज तुम्हाला चार्ज बघायला भेटतो। तुम्हाला गरज असेल तर तुम्ही या नंबरवर, यामध्ये जो व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे ना तिथं तुम्ही पेमेंट करून आम्हाला व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट टाका, आम्ही पर्सनल नंबर शेअर करू आणि आम्ही तुम्हाला टोटल जे आहे ते पूर्णच्या पूर्ण पर्सनल गाईड करू, हर एक अपडेट पर्सनली शेअर करू, 24 आवर्समध्ये तुमचा कॉल घेऊन तुम्हाला कधी पण आन्सर करू समजा, आणि तुमचा प्रत्येक डाऊट जो आहे तो 2024 ॲडमिशन प्रोसेसच्या रिगार्डिंग 100% खात्रीशीर सॉल्व्ह करू समजा।